जाऊन खूप आनंद होतो आणि ऊर्जा मिळते आम्हाला. वारी बोलल्यानंतर आमचा सगळा सिंबा हरून जातो. अगदी आनंद होतो म्हणजे आगगना पार खूपच करून आलो. रामकृष्ण हरी. आता लय आनंद वाटते. असं कवा कवा या वाटते पंढरपूरला आलं की जय हरी जय हरी जय हरी. एकदम आनंद वाटतंय. जणू काय असं अंगाच ताकद पुष्टी आल्यानं वाटतंय. किती उड्या माराव्या किती नाचावं हे कळत नाही. आम्ही असं वारीला चालताना खूप म्हणजे असं वाटतंय का इथंच राहावं असं वाटतंय आम्हाला. रामकृष्ण हरी. ज्या क्षणाची सुंदर अशा क्षणाची आपण वाट पाहत होतो. अगदी देहू आणि आळंदीवरून हे वारकरी आहेत, ते वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले असताना आता ही वारी आहे ही चंद्रभागेच्या तीरावर येऊन ठेपलेली आहे. चंद्रभागेच्या तीरावर आपण बघतोय की हे जे सगळे वारकरी आहेत हे भक्तिभावाने चंद्रभागेमध्ये स्नान करत आहे. पवित्र असे स्नान चंद्रभागेमध्ये केल्यानंतर हे वारकरी आता खऱ्या अर्थाने विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. आपण त्या वारकऱ्यांशी चर्चा करूया. माऊली, कसं वाटतंय चंद्रभागेमध्ये स्नान होतंय आता? रामकृष्ण हरी. अगदी आम्हाला आनंद होत आहे की आम्ही या चंद्रभागेतील आज स्नान करत आहेत. आम्ही या ठिकाणी आदरणीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 300 बस या ठिकाणी घेऊन आले आहेत. आम्ही 15,000 लोक या ठिकाणी आणलेले आहेत आणि या 15,000 लोकांना आम्ही पहिले या चंद्रभागेमध्ये स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी घेऊन जात आहेत. आजचा हा अलोट जनसागर पाहून आमचं मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे. मला तर खूपच आनंद वाटतोय कारण मला वाटत नव्हतं मी येईन म्हणून. पण पांडुरंगाने कसं आणलं. माझं ऑपरेशन झालं होतं तरी पण पांडुरंग कसा घेऊन आला कारण मी खूप दिवसापासून उत्सुक होते येण्यासाठी. पण मी सगळं त्याच्यावर सोपवलं होतं. म्हणलं देवा तू काय करशील ते तूच जाणे. लय छान वाटते कारण पहिल्यांदा चालू आम्ही इथं. संपदा सोळा नावडे मनाला करीते टकला पंढरीला. जावे पंढरीसे आवडे मनासी कधी एकादशी आषाढी हे. वारकरी संप्रदाय मायबापन हा आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा सण आहे. या जेवणाला खूप मजा वाटली. जीवनाचं सार्थक होते आणि वारी सगळी मजा खूप. वारी ही प्रत्यक्ष आयुष्यातील एक सर्वात महत्वाची शिबिर आहे. पांडुरंगाला कधी भेटत वारीला आल्यानंतर फार आनंद होतो की मी वर्षात एकदा पांडुरंगाला भेटल्याशिवाय माझं समाधान होत नाही. आम्हाला स्वर्गीचं सुख हे ते वाटतंय. कसलाच थकवा राहिला नाही. सगळं हरपून गेले देहभार. चंद्रभागेवर पालखी आली आनंद वाटतोय. आता इथं आलोय वाटतंय की ही संपूच नाही असंच राहावं इतका आनंद वाटतोय आम्हाला. हे आनंद वारी आहे. एक नंबर भारी वाटतंय. अशी वारी स्वर्गामध्ये सुद्धा नाही. एक नंबर भारी वाटतं. आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायी यात्रा करत करत आम्ही आलेलो होतो बरं का. आणि इथं आल्यानंतर आमचा भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. जी काही कृती झाली ती इथं झाली बरं का.